महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। दिनांक 12 फरवरी 2025 को दोपहर 2 बजे धारीवाल पावर प्लांट के अंतर्गत स्वर्गीय कर्णधर अशोक शेरके की कन्वेयर बेल्ट में फंसने से मृत्यु हो गई। खबर मिलते ही प्लांट में भारतीय मजदूर संघ के कर्मचारी एकजुट हो गए और प्रबंधन ने मौत को छुपाने की कोशिश की। देखते ही देखते भारतीय मजदूर संघ के कार्यकर्ताओं ने उस आंदोलन की कमान संभाल ली और डॉक्टर मंगेश गुलवाड़े, विशाल निम्बालकर और नितिन भटारकर ने प्रबंधन के साथ बैठकर मृतक श्रमिकों के परिवारों को 70 लाख का मुआवजा और दाह संस्कार के लिए 5 लाख नगद और मृतक की पत्नी को योग्यता के अनुसार धारीवाल कंपनी में क्लर्क के पद पर स्थायी नौकरी देने पर सहमति जताई है। साथ ही कंपनी के नियमानुसार मृत कर्मचारी की बीमा राशि का भुगतान भी कंपनी की ओर से किया जाएगा। इस तरह प्रबंधन से समझौता हो गया। इसमें विशेष योगदान डॉक्टर मंगेश गुलवाड़े, विशाल निम्बालकर और नितिन भटारकर का धन्यवाद। आज आयोजित पत्रकार परिषद में भारतीय मजदूर संघ ने व्यक्त किया है, जिसमें भारतीय मजदूर संघ के संगठन मंत्री हेमराज गेडे और सभी पदाधिकारी शामिल हुए थे। संपत पुलिपाका आहे। मी कर्णधर अशोक शेरकेची बहीण आहे, मोठी बहीण। मला माझा लहान भाऊ आला होता मला न्यायासाठी। मला टाइम नाही माहिती, मला त्यांनी बोलावलं खाली। मग मी त्याच्याकडे गेली, त्याला विचारलं काय झालं तर तो म्हणाला गाडीवर बस, आपल्याला जायचं आहे। मग मी त्याच्यासोबत गेली, त्याला विचारलं पण त्याने काही सांगितलं नाही। मी कंपनीमध्ये आल्यावर बघितलं ते सर्व वातावरण। मी त्यांना म्हटलं की काय झालं नेमकं, मला आतमध्ये तरी येऊ द्या। तर ते म्हणत होते की काही झालेलं आहे, त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे माझ्या भावाला म्हणून। तर मी त्यांना म्हटलं की मला आतमध्ये येऊ द्या, एकदा मी भेटते, बघते की माझा भाऊ कसा आहे काय आहे। तर ते मला आतमध्ये येऊच देत नव्हते। मग मला राहणं नाही झालं। मग मी गेट पार करून वरून चढून गेले आणि मग गेल्यानंतर तिथे बघितलं मी तर आणि मग मला नाही का तिथे मजदूर जे संघ होता आमचा युनियन, त्यांनीच मला मदत केली। त्यांना मी म्हटलं की माझे जे आहे माझ्या भावाचं भरपाई वगैरे काय आहे तर त्यांच्यासाठी त्यांनीच मला मदत केली। नितिन भटारकर होते ते, डॉक्टर गुलवाड़े सर पण आले होते रात्री आणि बोडकर सर होते, निंबाळकर सर, त्यांनी आम्हाला मदत केली। असं 2 वाजतापासून तर रात्री 12 वाजले होते, पण आम्हाला 11 वाजेपर्यंत आमचं 11 साडे 11 वाजेपर्यंत पूर्ण झालं होतं। जे काही आम्ही मागणी केली होती ते पूर्ण झाले होते। भारतीय मजदूर संघ मागच्या 6 महिन्यापासून धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर येथे कार्यरत आहे। मग ते कामगाराच्या कुठल्याही अडचणीवरचा जर विषय असेल तर भारतीय मजदूर संघ तात्काळ तिथे मॅनेजमेंटशी बोलून जे काही आहे कामगारांच्या समस्या ते त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करते। त्या दिवशी बुधवारला 12 तारखेला साधारण 3 वाजता फोन आला, अशी घटना झालेली आहे। तात्काळ आम्ही तिथे पोहोचलो तर तिथे गेटमध्ये सुद्धा आतमध्ये येऊ देत नव्हते, कुणालाच प्रवेश देत नव्हते। तर अशा स्थितीत आम्ही गेटवर चढून आम्हाला जावं लागलं। आतमध्ये गेल्यावर माहिती झालं की ते ॲम्ब्युलन्स कुठल्या तरी मार्गे बाहेर नेणार अशी एक चर्चा सुरू होती। तर तात्काळ आम्ही तिथे सगळे आमचे कामगार बंधू भारतीय मजदूर संघातले इकडे तिकडे पसरवून प्रत्येक गेट आम्ही जाम करून ठेवले आणि त्या ॲम्ब्युलन्सला तिथे पकडण्यात आम्ही यशस्वी झालो। ॲम्ब्युलन्स पकडल्याबरोबर घटनास्थळी आम्ही ती ॲम्ब्युलन्स उभी केली, जिथे करण भाऊ यांचा ॲक्सिडेंट झाला होता, तिथे आम्ही उभी केली। त्यानंतर मग सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने तिथे डॉक्टर गुलवाड़े सर, नितिन भाऊ भटारकर, विशाल भाऊ निंबाळकर हे सुद्धा त्यांच्या नेतृत्वात येऊन तिथे मॅनेजमेंटशी जे काही आमच्या मागण्या होत्या, आमची जे डिमांड होती, भारतीय मजदूर संघ आणि डॉक्टर गुलवाड़े सर, नितिन भाऊ भटारकर, विशाल भाऊ निंबाळकर हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने आमच्या डिमांडसाठी मॅनेजमेंटशी लढून राहिले होते। हे सगळं होत असताना साधारण 5-6 तासानंतर जे काही सगळा आमचा करार झाला, 70 लाख असो की 5 लाख ॲडव्हान्स असो की नोकरी असो घरच्या सदस्यांना, हे सगळं झालं। बस याची लिखापडी सुरू असताना बाहेरनं एक टीम आली, ते बसली, सगळे त्यांनी आपले 4-5 कागद रंगवले आणि मग फोटो वगैरे काढून ते निघून गेले।
तर यात सगळ्यात मोठं श्रेय जे जाणार आहे ते तिच्या कामगाराला गेलं पाहिजे, भारतीय मजदूर संघाच्या कामगाराला गेलं पाहिजे. बाहेरचे आता बरेच मंडळी आली होती, त्यात एक अडबाले सर होते, ते उच्च शिक्षित आमदार आहे, अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट पण केली होती आमच्या ताईंनी की जायचं आहे, बॉडीला खूप वेळ झाला, परंतु त्यांनी थांबवलं. इतक्या वेळ बॉडी थांबू शकली तर अर्ध्या तासांनी काय होणार आहे असं बोलून त्यांनी थांबवलं. बरेच लोक आले असेल श्रेय घेण्यासाठी, परंतु हे काम कुणाचं आहे हे कामगारांनाही माहीत आहे, मॅनेजमेंटलाही माहीत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला